नमस्कार. आज करूया चमचमीत अशी शेजवान चटणी, जी तुम्ही पोळी, पराठा, भाकरी, डोसा याबरोबर एन्जॉय करू शकता किंवा जर भजी किंवा टिक्की असेल तर त्याबरोबर डिप म्हणून यूज करू शकता. 50 ग्रॅम सुकी मिरची 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. 3 लसणीचे मोठे कांदे व्यवस्थित सोलून घेतलेत आणि 2 इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेत. मी हे चॉपरमध्ये घालून अगदी ह्याचे फाईन असे तुकडे करून घेते. तुम्ही हातानेही करू शकता, पण ह्याच्यामध्ये अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये पटकन होतं. हे बघा, मी जसं दाखवते ना तेवढे बारीक असे तुकडे करायचेत. आता आपण जी मिरची आहे ना तीसुद्धा त्याची पेस्ट करून घेऊया. मिरची भिजत ठेवलेलं पाणीच यामध्ये मी 2 ते 3 चमचे घातले आणि हे बघा अशी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. एका कढईमध्ये एक मोठी वाटी तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसूण आणि आल्याची जी भरड आहे ती घालायची आहे. 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ह्याचा बघा कलर आता चेंज झाला आहे. यामध्ये मिरचीची पेस्ट ॲड करूया. तीही आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मी 1 चमचा मीठ घातलं आहे आणि साधारण बघा 5 ते 6 मिनटं झाली आहेत. चटणीला आपल्या छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये 3 मोठे चमचे टोमॅटो केचप आणि 1 चमचा सोया सॉस घालायचं आहे. टोमॅटो केचप आणि सोया सॉस यामुळे ना या चटणीची चव अजून उत्तम होते, त्यामुळे नक्की घालून बघा, स्किप करू नका प्लीज. हे सगळं मिक्स करून झालं की यामध्ये 1 चमचा ओरेगॅनो घातलं आहे. ते मात्र कम्प्लिटली ऑप्शनल आहे. नसेल अवेलेबल नाही घातलं तरीही चालेल. आता हे सगळं बॅलन्स होण्यासाठी मी 1 चमचा साखरही घातली आहे. गॅस बंद केला आणि आता यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घातलं आहे, म्हणजे हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आता हे पूर्ण गार झालं की एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये साधारण 2 महिने तरीही छान अगदी राहते. तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.